नमस्कार, मी अजय साखरे। आज आपल्यासमोर नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत, त्यांना KYC करून देखील या ठिकाणी पैसे मिळालेले नाही आहेत। तर ते पैसे का बंद झाले आहेत याची जी सविस्तर माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे। व्हिडिओ थोडा पण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल। तर याचं जे मुख्य कारण म्हणजे ज्या बऱ्याचशा महिला आहेत, ज्यावेळेस त्यांनी लाडक्या बहिणीची KYC केलेली आहे, तर त्यामध्ये ते दोन ऑप्शन दिलेले आहेत। तर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी ज्यावेळेस KYC करताना बऱ्याच ठिकाणी काय केलेलं आहे, होय होय हे ऑप्शन निवडलेले आहेत। परंतु काही महिलांनी या ठिकाणी संपूर्णरित्या व्यवस्थित KYC केलेले आहे, तरी देखील त्यांना पैसे पडलेले नाहीत। तर ते पैसे पडल्याचं कारण म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या बँक अकाउंटची KYC नसणे, हे देखील त्यातला एक मुद्दा आहे। जर का तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये तुमची KYC अपडेट केली नसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी तुमचा हप्ता त्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही आहे। त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमची DBT लिंक नसणे। तर DBT म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अकाउंट ओपनिंग करतात त्यावेळेस त्या ठिकाणी एक DBTचं ऑप्शन असते, जे की तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर। तर या माध्यमातून जे आहे गव्हर्नमेंट आपल्याला या ठिकाणी आपल्या अकाउंटवर पेमेंट टाकत असते। परंतु या ठिकाणी बऱ्याच जणांची DBT लिंक नसल्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे पडलेले नाहीत। परंतु अशा बी काही महिला आहेत ज्या ठिकाणी त्यांचं सर्व KYC ओके आहे, त्यानंतर DBT लिंकसुद्धा ओके आहे, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या समजा सुरळीत असून त्यांना बाकीचे हप्ते देखील त्या अकाउंटवर येत होते। परंतु या ठिकाणी बरेचसे असे या ठिकाणी त्या अकाउंटवर जे आहे पैसे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळालेले नाहीत। तर अशामध्ये आता जे नवीन अपडेट येणार आहे ते आपल्या डायरेक्ट पोर्टलवर, ते पोर्टलवर या ठिकाणी नवीन अपडेट आल्याच्या नंतर ते देखील आपल्याला कळणार आहे कोणत्या महिलेला पैसे पडलेत किंवा नाही। पण यामधून जर तुमचं आणखी एक सांगायचं म्हणजे या ठिकाणी ज्या त्या गावच्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला एक फॉर्म द्यायचा आहे। तो फॉर्म म्हणजे त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड, तुम्ही ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तो फॉर्मची रिसिप्ट एक लागेल ती। जर का तुमच्याकडे ती रिसिप्ट नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणाहून तुम्ही ऑनलाईन फॉर्म अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते अर्ज घेऊ शकतात, आणि त्याच्यावर जे तुमचा अर्ज क्रमांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, आणि ते जे सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते अंगणवाडी ताईकडे या ठिकाणी जमा करायचे आहेत। जमा केल्याच्या नंतर अंगणवाडी ताई जे आहेत त्या ठिकाणी डॉक्युमेंट सबमिट करून या ठिकाणी तुमचा लाडका बहिणीचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी चालू होणार आहे। तर ही छोटीशी माहिती होती, बऱ्याच महिलांना माहीत नाही नेमकं काय करावं आणि कसं करावं।